नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11व्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुप्रकाशाला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असं आहे, महाराष्ट्राचे कुलदैवत कोणास म्हणतात? महाराष्ट्राचे कुलदैवत खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, खंडोबास जे आहे महाराष्ट्राचे कुलदैवत संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जेजुरी येथे जे आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी निश्चितपणे पाण्यापेक्षा पारा किती पटीने जड असतो? निश्चितपणे पाहिले तर पाण्यापेक्षा पारा हा एकूण किती पटीने जड असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 13.6 पटीने या ठिकाणी पाण्यापेक्षा पारा जड असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ खालीलपैकी कोणते आहे? संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेले स्थळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, आळंदी हे जे स्थळ आहे ते संत ज्ञानेश्वरी यांचे समाधी स्थळ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्रामध्ये 2 वेळेस प्रवेश करणारी खालीलपैकी कोणती नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, तापी ही नदी महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळेस प्रवेश करते। पुढचा प्रश्न पाहूया। पंढरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव खालीलपैकी कोणता आहे? पंढरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, नवेगाव तलाव जो आहे पंढरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी उत्तम प्रकारचा डिंक खालीलपैकी कोणत्या झाडापासून मिळवला जात असतो? उत्तम प्रकारचा डिंक खालीलपैकी कोणत्या झाडापासून मिळवतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, कंडोल या नावाचे झाड असते त्या झाडापासून उत्तम प्रकारचा डिंक मिळवला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील, बुंदेलखंड या पठारावरचे आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे चंबळ, बेटवा तसेच केन ह्या सर्व नद्या वाहत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी आंजर्ले हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? आंजर्ले नावाचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रायगड जिल्ह्यामध्ये आंजर्ले नावाचा समुद्रकिनारा स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मठांची आणि हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना कोणी केली होती? या ठिकाणी मठांची आणि हनुमान मंदिराची गावोगावी स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे मठांची तसेच हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना केली होती। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जात असते? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणतात। पुढचा प्रश्न पाहूया। नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील, नर्मदा ही जी नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहते। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वप्रथम भाषावार प्रांत रचनेची मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? सर्वप्रथम भाषावार प्रांत रचनेची मागणी खालीलपैकी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सर्वप्रथम भाषावार प्रांत रचनेची जी मागणी आहे लोकमान्य टिळक यांनी केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी कोणत्या राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्यांना जुळालेली आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा सर्वात जास्त राज्यांना जुळालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, उत्तर प्रदेश या राज्याची जी सीमा आहे सर्वात जास्त इतर राज्यांना जुळालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गोवा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 19 डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झाला ते बादशाह कोण होते ते सांगायचं आहे। मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झाला तर ते बादशाह खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, बहादूर शाह जफर हे जे मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह ठरलेले व्यक्ती होते। पुढचा प्रश्न पाहूया।
सोनार तंत्रज्ञान खालीलपैकी कशाची खोली मोजण्याचे आहे? सोनार तंत्रज्ञान खालीलपैकी कशाची खोली मोजण्याचे तंत्रज्ञान आहे? ऑप्शन क्रमांक 4 ग्राही समुद्राची खोली मोजण्याचे तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी धन विधेयक लोकसभेकडून कोणत्या सभागृहाकडे मान्यतेसाठी पाठवले जात असते? धन विधेयक लोकसभेतून खालीलपैकी कोणत्या सभागृहाकडे मान्यतेसाठी पाठवले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील धन विधेयक लोकसभेकडून राज्यसभेकडे मान्यतेसाठी पाठवले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करत असतो? खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील पोलिओ या रोगाचा जो विषाणू आहे तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. ऐतिहासिक प्रसिद्ध असलेला चक्रदेव पर्वत कोणत्या जिल्ह्यात येतो? ऐतिहासिक प्रसिद्ध असलेला चक्रदेव पर्वत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 आहे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चक्रदेव पर्वत स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणता देश कुंगफूमध्ये विश्व प्रसिद्ध झालेला आहे? जगातील खालीलपैकी कोणता देश कुंगफूमध्ये विश्व प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील चीन हा जो देश आहे जगामध्ये कुंगफूमध्ये विश्व प्रसिद्ध आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 16 ग्लास पालक ज्यूसमध्ये जेवढे कॅल्शियम असते तेवढे किती दुधाच्या ग्लासमध्ये असते? 16 ग्लासमध्ये जेवढे कॅल्शियम असते तेवढे दुधाच्या एकूण किती ग्लासमध्ये असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 16 ग्लासमध्ये जेवढे कॅल्शियमचे प्रमाण असते पालकच्या ज्यूसमध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते तेवढी फक्त आणि फक्त एकाच दुधाच्या ग्लासमध्ये असते. पुढचा प्रश्न पाहूया. मोतीबिंदू आजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे होत असतो? मोतीबिंदू आजार खालीलपैकी कशाच्या दोषामुळे निर्माण होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नेत्रभिंगाच्या दोषामुळे जे आहे मोतीबिंदू आजार उद्भवतो. पुढचा प्रश्न पाहूया. संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पुरंदर किल्ला या किल्ल्यावर संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. संभाजीराजे यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? संभाजीराजे यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील सईबाई असे संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या आईचे नाव होते. तर पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय आहे. शाहू महाराज खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचे मुलगा होता ते सांगायचं आहे. शाहू महाराज खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा मुलगा होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संभाजीराजे यांचा मुलगा शाहू महाराज होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पानझडी वनात आढळणाऱ्या कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात ते सांगायचं आहे. पानझडी वनामध्ये आढळणाऱ्या खालीलपैकी कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वड या वनवृक्षाला जे आहे पानझडी वनामध्ये पारंब्या येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेत जास्त असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक राहील. तांबड्या मृदेमध्ये जे आहे पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील रक्त एका दिवसामध्ये शरीराचा किती वेळेस चक्कर लागत असते? मानवी शरीरातील रक्त एका दिवसामध्ये शरीराचा एकूण किती वेळेस चक्कर लावते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. मानवी शरीरातील जे हृदय आहे संपूर्ण शरीराचा एका दिवसामध्ये 1000 वेळेस चक्कर लावत असते. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. पंतप्रधान यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांना खातेवाटप करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. नॉर्थ कोरिया देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते. पुढचा प्रश्न पाहूया. चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात? चांदोली धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. वसंत सागर नावाने चांदोली धरणाच्या जलाशयाचे ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के असते? महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण एकूण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 21% जे आहे महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण आहे.
पियूषिका ग्रंथीचे एकूण वजन किती ग्रॅम असते? पियूषिका ग्रंथीचे वजन एकूण किती ग्रॅम असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य राहील 0.5 ग्रॅम एवढे पियूषिका ग्रंथीचे वजन असते. पाहूया पुढचा प्रश्न. दूध खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते ते सांगायचं आहे. दूध हे खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील स्निग्ध पदार्थ, प्रथिनेचं दूध, शर्करा या सर्वांचे मिश्रण बनून दूध तयार होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सुंदरबन रामसर स्थळ भारतातील सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? जीवाश्म इंधन खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील कोळशाला जीवाश्म इंधन संबोधले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतामध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची संख्या किती आहे? भारतामध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील 34 एवढी संपूर्ण भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? संपूर्ण भारतात एकूण किती जिल्हे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 766 जिल्ह्यांचा समावेश संपूर्ण भारतात झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी साक्री हा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? साक्री तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणता विद्युत प्रकल्प आहे? धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणता विद्युत प्रकल्प येतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सौर विद्युत प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती जलमार्गाचा समावेश आहे? संपूर्ण भारतात एकूण किती जलमार्गे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 111 जलमार्गाचा समावेश संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे. या ठिकाणी दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेला आहे? दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे? जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील लोकसभा सभागृहाला जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असते? खालीलपैकी कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील वट पौर्णिमा या दिवशी जे आहे वडाच्या झाडाची पूजा केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. राजश्री शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले वसतिगृह खालीलपैकी कोणते आहे? राजश्री शाहू महाराजांनी सर्वात पहिले वसतिगृह खालीलपैकी कोणते काढले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मराठा बोर्डिंग वसतिगृह शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लेक ऑफ फ्लावर असे कोणत्या सरोवरास म्हणतात? लेक ऑफ फ्लावर खालीलपैकी कोणत्या सरोवराला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील लेक ऑफ फ्लावर असे दाल सरोवरास संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जेल स्थित आहे? पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जेल आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सेल्युलर जेल जे आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उंट हा प्राणी पाणी न पिता एकूण किती दिवस राहू शकतो? उंट प्राणी खालीलपैकी किती दिवस पाणी न पिता राहू शकतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील 15 दिवस जो आहे उंट हा पाणी न पिता राहू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाने वकिली म्हणून कार्य केलेले होते? मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणी वकिलीचे कार्य केले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार्य केलेले होते. तर विद्यार्थ्यांनो आजची ही सुपर क्लास मला तर वाटते की नक्कीच तुम्हाला आवडलेलीच आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतं का स्पेशल आणि फ्रेश सुपर